नमस्कार मंडळी. तर मी आज मळ्यात आलेली आहे. तर आत्या म्हणे आपण आज हरभऱ्याची भाजी काढायला जाऊ. तर माझी जाऊ पुढे गेलेली आहे. ते मला जोडी नव्हतं. मग आत्याला म्हटले तुम्ही चला माझ्याबरोबर. मग आत्या म्हणे चल आपण दोघी जाऊया भाजी काढायला. तर आता मळ्यात चाललेली आहे. तर आमचा हा मळा थोडा घरापासून दूर आहे. दुपारी शक्यतो इथं कोणी नसतं, कारण हे एकदम वाळाच्या कडेला असल्यामुळे इथे ना वाघाची खूप भीती असते. कधी पण माणसांना वाघ दिसतो दुपारी. त्याच्यामुळे बघा इथं ऊस आहे. ऊसापाशीच असतं शक्यतो, तो ऊसामध्ये पण असू शकतो. त्याच्यामुळे दुपारी यायला इथं भीती वाटते. तर इथे मेथीची भाजी आहे, कोथिंबीर. तर कोथिंबीर थोडी काढून घेते. तर मी पण काढत होते आणि आत्या म्हणे मी पण काढू लागते. मग आम्ही दोघींनी पण कोथिंबीरची भाजी काढली. तर मी इकडे काढत आहे कोथिंबीर, आमची आत्या तिकडे काढत आहे. तर कोथिंबीर काढून झाली. मग आता आम्ही तर कोथिंबीर मी इथे काढते आणि तिकडे आमच्या आत्या काढत आहे. तर त्या तिकडे काढत होत्या कोथिंबीर. तर त्या म्हणे मी पण काढते. मग आम्ही दोघींनी कोथिंबीरची भाजी काढली. आणि तर इथे माझी जाव आणि जावेची बहीण पण आली. ती पण म्हणे आपण हरभऱ्याची भाजी काढूया. हरभऱ्याची भाजी कशासाठी काढतात, कारण पावसाळ्यामध्ये समजा भाजीला काही नसलं तर हरभऱ्याची भाजी करता येते. शक्यतो सगळ्या शेतकऱ्यांच्या इथं हरभऱ्याची भाजी असते, छान लागते. तर आता आम्ही तिघी पण काढतोय आणि माझ्या जावेकडे मी मोबाईल दिलाय काढायला व्हिडिओ. तर ती काढते. मग आम्ही इथं मस्त बघा आमचा हरभरा बघायचा. हरभऱ्याची भाजी काढली का हरभरा चांगला फुटतो, त्याच्यामुळे मग काढतातच शक्यतो सगळेजण. हरभऱ्याची भाजी काढत असताना आम्ही थोडेसे फोटो काढले. आता हरभऱ्याची भाजी काढून झाली काय आम्ही घरी जाणार आहे. तर आत्ताच घरी आलो. तर मी थोडेसे तांदूळ आणि नागली दळायला आणली होती. म्हटले ते दळून पीठ करून घेऊ. मला संध्याकाळ व्हायला आली. आता संध्याकाळ झाली. तर आता झालेलं आहे दळून झालं. मी आता घरी आलेली आहे. तर आत्ताच मळ्यातनं आलेले आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.